कारण मी आणि माझा देह या दोन गोष्टी नेहमी वेगळ्या असतात. मी आणि माझा देह या दोन गोष्टी नेहमी वेगळ्या आहेत. मी म्हणजे देह नाही. मनुष्य देहावर हात ठेवून मी म्हणतो, पण वेदांत म्हणतो ते अज्ञान आहे. मी आणि माझा देह याच्यामध्ये नेहमीच भेद राहतो. याचे अनेक युक्तिवाद आहेत, अनेक कारण आहेत. देह नो हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल वगैरे वगैरे तर कालही आपण बोलून आलो. एक साधा विचार करून बघा आपण. देहाला त्रास होऊन जर मला आनंद होत असेल तर देह आणि मी वेगळे मानावे लागतील का नाही? बोला. साधं उदाहरण. एखाद्या माणसाला त्रास झाला तर मला त्रास होण्याचं कारण आहे का? काही नाही. एक माझ्या शेजारी बसलेला मनुष्य आहे, त्याला जर मुंगी चावली तर मला त्रास होण्याचं काही कारण आहे? काही नाही. मला जर काही सुख मिळालं, समजा माझ्या हातावर लाडू पडला, त्याला आनंद व्हायचं काही कारण आहे? नाही होणार. का होणार नाही? कारण त्याला झालेलं दुःख आणि मला झालेलं दुःख माझं त्याला होत नाही, त्याचं मला होत नाही, कारण आम्ही दोघे वेगळे आहोत. बरोबर आहे? तो आणि मी वेगळे आहोत म्हणून त्याचं मला येत नाही. जर वेगळेपणामुळे याचं त्याला आणि त्याचं याला येत नसेल तर देहाला दुःख होऊन मला आनंद होत असेल, मला दुःख होत नाही. देहाला दुःख झालं पण मला दुःख होत नाही, मला आनंद होतो. देहाला दुःख होऊन मला आनंद होत असेल तर देह आणि मी वेगळे मानले पाहिजेत की नाही? उदाहरण सांगतो मी आपल्याला. एखादा मनुष्य आजारी पडला, डॉक्टरकडे गेला, डॉक्टरनी काही गोळ्या वगैरे दिल्या, काही ताप कमी होत नाहीये. मग डॉक्टरनी त्याला सांगितलं गोळ्यांवर भागणार नाही, इंजेक्शन द्यावं लागेल. मग डॉक्टर इंजेक्शन देतात. ते इंजेक्शन जेव्हा ती सुई शरीरामध्ये दंडामध्ये घुसते त्यावेळेला देहाला दुःख होतं की नाही? होतं. पण मला आनंद वाटतो. चला आता आपण बरं वाटेल, आपल्याला बरं वाटेल. आता इंजेक्शन घेतलं ना आपण, आता आपल्याला बरं वाटेल. म्हणजे देहाला दुःख होऊन जर मला आनंद होणारा असेल तर मी आणि माझा देह वेगळा मानला पाहिजे की नाही? उलट करून बघा. देहाला सुख मिळतं आणि मला दुःख होतं, असेही प्रसंग आहे. असेही प्रसंग आहेत. मनुष्य आहे, मधुमेह झाला, डायबिटीस आहे, वाढला, डॉक्टरनी सांगितलं गोड खाऊ नका, तरी तो खात राहिला. शेवटी डॉक्टरनी सांगितलं आता थोडं जरी गोड खाल तुम्ही तरी मराल, आता खाऊ नका. तो म्हणाला ठीक आहे. मित्राकडे काही कार्यक्रम होता म्हणून गेला, पंक्तीत बसला, गुलाबजाम केले होते. सगळे मित्र खातात, हा एकटाच मध्ये बसलेला खात नाही. बाजूचे मित्र आग्रह करतात, अरे घे, एखादा घे. तो म्हणतो नाही, डॉक्टरनी सांगितलंय एक जरी खाऊ तरी मी खाईन तरी मी मरीन, नाही खाणार. मित्रांनी सांगितलंय, डॉक्टर सांगतच असतात, ते सांगण्याचेच पैसे घेतात. त्यांनी सांगितलं म्हणजे काय जसंच्या तसं आपण ऐकायचं असतं असं नसतं. डॉक्टर जेव्हा 100% खाऊ नका म्हणतात तेव्हा 50% खायचं असतं. असं त्यांनी सांगितलं, मी सांगत नाही आहे, त्यांनी सांगितलं. काय एवढा विचार करतो? काय एखादा इकडचा मित्र म्हणाला, खा रे, एवढं काय, आम्ही आहोत की काही झालं तर. खा, काही होत नाही. त्यालाही गुलाबजाम आवडत होते. इकडचा मित्र म्हणतो खा, काही होत नाही. हा म्हणतो खा रे, आम्ही आहोत ना, काय आम्ही सगळे खातोय, काय मलाही डायबिटीस आहे, एवढं काय तोंडला नाही रे, तुला कमी आहे मला जास्त आहे. अरे होतच असतं, 2 गोळ्या घे घरी गेल्यावर, एवढं काय त्याच्यात. आग्रह केला, 1 गुलाबजाम खाल्लाच. आता 1 गुलाबजाम खाल्ला, देहाला आनंद मिळाला की नाही खाण्याचा? गोड लागलं, जिभेला बरं वाटलं की नाही? वाटलं. पण गुलाबजाम खाऊन घरी जाताना मनात विचार आला, डॉक्टरने सांगितलंय 1 जरी खाल तरी मराल. आता घरी जायच्या आत मेलो तर याचं भय जर मला वाटत असेल तर देहाला सुख होऊन मला भय आहे, याचा अर्थ देह मी वेगळा. विचार तर करावा लागेल. देह आणि मी याच्यामध्ये अंतरच असतं. बघा विचार करून. माणसं काय म्हणतात? लहानपणी, वेदांतातलं उदाहरण आहे, मी वाक्य सांगत नाही, उदाहरण सांगतो. लहानपणी जो मी माझ्या आजोबाच्या मांडीवर खेळत होतो तोच मी आज माझ्या नातवंडांना मांडीवर खेळवतोय. वाक्य सरळ आहे.
लहानपणी जो मी माझ्या आजोबांच्या मांडीवर खेळत होतो तोच मी आज माझ्या नातवंडांना मांडीवर खेळवतोय. आजोबांच्या मांडीवर खेळणारा मी आणि नातवंडांना मांडीवर खेळवणारा मी हा एक आहे का वेगळा आहे? एकच आहे. आजोबांच्या मांडीवर खेळणारा मी आणि नातवंडांना मांडीवर खेळवणारा मी हा एकच आहे. पण आजोबांच्या मांडीवर खेळणारा देह आणि नातवंडांना मांडीवर खेळवणारा देह हा एक आहे का वेगळा आहे? वेगळा आहे. म्हणजे देहामध्ये बदल होतात, पण मी मध्ये जर बदल होत नसतील तर देह मी वेगळा मानला पाहिजे का नाही? मानला पाहिजे ना. मग या मी मध्ये कोणताही बदल होत नाही आणि देहामध्ये मात्र चंद्राच्या कला वाढत जाव्यात किंवा कमी होत जातात, तशा पद्धतीचे बदल होत असतील तर जो मी बदलत नाही तो मी शाश्वत आहे याचा विचार करून त्या मीला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न साधकांनी केला पाहिजे. स्थिर असणारं मी असणारा मी हेच माझं स्वरूप आहे हे मला चंद्राने शिकवलेलं आहे.